ॲपल आयफोन, आयपॅड, मॅकबुक सारख्या डिव्हाइसेससाठी केंद्रानं अलर्ट जारी केलाय। ॲपलच्या डिव्हाइसेसमध्ये अनेक कमतरता आहेत, त्यामुळे हॅकर्स तुम्हाला लक्ष्य करू शकतात असा इशारा केंद्रानं दिलाय। गेल्या काही काळात ॲपलचे डिव्हाइसेस हॅक केल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत। अभियांत्रिकी, कृषी आणि औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी MHT CET या परीक्षेला सुरुवात झाली आहे। यंदा 7,64,000 विद्यार्थ्यांची नोंदणी या परीक्षेसाठी झाली आहे। 2 टप्प्यात ही परीक्षा होणार आहे। 9 ते 17 एप्रिल भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र अर्थात PCB गटाची परीक्षा होणार आहे। राज्यात नव्या आर्थिक वर्षापासून रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आली आहे। प्रत्येक मालमत्तेसाठी एकच मूल्य दर लागू असतो, मात्र मालमत्तेच्या मूल्यानुसार त्यात तफावत असल्याने जमीन मालक किंवा बांधकाम व्यावसायिकाला तोटा सहन करावा लागतो। ही तफावत दूर करण्यासाठी मालमत्तेनुसार रेडी रेकनर दर लागू करण्यासाठी विचार सुरू आहे। एल्फिस्टन पूल बंद करण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी 13 एप्रिलपर्यंत नागरिकांकडून सूचना, हरकती मागवल्या आहेत। या पुनर्बांधणीच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होणार आहे, त्यामुळे पुलाच्या नियोजित पाडकामासाठी हरकती मागवण्यात गेल्यात। हरकती न आल्यास पुढील 4 ते 5 दिवसात पाडकामाला सुरुवात होणार आहे। येत्या 1 मे पासून एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक योजना प्रत्यक्षात अंमलात येणार आहे। चांगली कार्यक्षमता आणि खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। 11 राज्यांमधील 15 प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणाची अधिसूचना अर्थ मंत्रालयाकडून काढण्यात आली आहे। तानसा, भातसा, मोडकसागर या धरणांनी तळ गाठलाय। या धरणांमध्ये केवळ 33.57% पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे मुंबईत पाणी टंचाई जाणवू लागली आहे। भातसामधील राखीव पाण्यासाठी मुंबई महापालिकेने मागणी केली आहे। धाराशिवमधील उस्मानपुरा भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। 8 दिवस पाणी येत नसल्याने महिला पाणी टंचाईने त्रस्त आहेत। नगर परिषदेकडून 5 ते 6 दिवसाला पाणी पुरवठा केला जात असून टंचाई स्थिती नसल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे। नगर परिषदेने कमीत कमी 4 दिवसाआड पाणी पुरवठा करावा अशी मागणी महिलांनी केली आहे। अकोल्यात वाढीव हद्दीतील खडकी आणि मलकापूर परिसरात 10 दिवसांपासून पाणी येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यात। उन्हाळा लागल्याने बोरिंगच्या पाण्याची पातळीही खालावली आहे। अशातच महापालिकेकडून 4 ते 5 दिवस सांगून 10 दिवस पाणी पुरवठा करण्यात येतोय। शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामिनावर आज निकाल येणार आहे, त्यामुळे कोरटकरची जामिनावर सुटका होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 26/11च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला आज कोणत्याही क्षणी भारतात आणलं जाणार आहे। अमेरिकी कोर्टाच्या सूचनेनुसार तहव्वूर राणासाठी दिल्ली आणि मुंबईतल्या तुरुंगांमध्ये ठेवण्यासाठी गोपनीय पद्धतीने विशेष तयारी करण्यात आली आहे। हे संपूर्ण ऑपरेशन NSA, अजित डोवल, NIA आणि गृह मंत्रालयाचे काही अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली होते।